पाटोदा शहरातील नामांकित असलेल्या वसंतराव नाईक माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय आयोजित पाटोदा तालुका नवनिर्माण प्रज्ञाशोध परीक्षेचा उद्घाटन सोहळा शहरातील अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालाय। गत 15 वर्षांपासून पाटोदा तालुका नवनिर्माण प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन वसंतराव नाईक विद्यालयात केलं जातं। आज झालेल्या उद्घाटन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी उपशिक्षणाधिकारी रत्नाकर जायभाई हे होते, तर प्रमुख पाहुणे पाटोदा नगरपंचायतचे नगरसेवक नयूम पठाण, महादेव जाधव, पत्रकार इद्रिस चाऊस, महेश बेंद्रे, हमीद खान पठाण, विजय जाधव, शेख जावेद भाई, सचिन गायकवाड, पाटोदा केंद्रांचे केंद्र प्रमुख श्रीहरी येवले, शहरातील शिक्षणप्रेमी नागरिक, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते। स्पर्धा परीक्षेची भीती नाहीशी होऊन स्पर्धा परीक्षेला सक्षमपणाने सामोरे जाण्यासाठी आणि भविष्यात यशस्वी होण्यासाठी इयत्ता 3री आणि 10वी या गटांमध्ये विद्यालयामार्फत पाटोदा तालुका नवनिर्माण प्रज्ञाशोध परीक्षेचे आयोजन गेल्या 15 वर्षांपासून सातत्याने विद्यालयात केलं जात आहे। या स्पर्धा परीक्षेची तोंड ओळख निर्माण होऊन विद्यार्थ्यांमध्ये धैर्य निर्माण होण्यासाठी आणि त्याला प्रोत्साहन देण्यासाठी शहरातील स्वयंसेवी संस्था यांच्या पुढाकारातून प्रथम, द्वितीय आणि तृतीय आणि उत्तेजनार्थ येणाऱ्या विद्यार्थ्यांचा यथोचित गौरव प्रायोजक यश कम्प्युटरचे संचालक बाळासाहेब मंडलिक, शहीद जवान अजित वालेकर, सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष सुजित वालेकर, ज्ञानदीप कोचिंग क्लासेसचे संचालक प्रमोद गर्जे, ग्रामविकास फाउंडेशन यवलवाडीचे अध्यक्ष मधुकर नागरगोजे आणि शरद नागरगोजे, कैलासवासी जगन्नाथराव साणप यांच्या स्मरणार्थ प्राध्यापक प्रदीप साणप, कैलासवासी सिंधुबाई सुमंतराव नंद यांच्या स्मरणार्थ प्राध्यापक सुधीर नंद यांच्या वतीने रोख बक्षीस, स्मृतिचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन सन्मान केला जातो। यावर्षी देखील या परीक्षेसाठी पाटोदा तालुक्यातून सुमारे 1733 विद्यार्थ्यांनी विद्यालयाच्या भव्य प्रांगणावर परीक्षा दिली। उद्घाटन प्रसंगी असंख्य पालक, शिक्षक, पालक भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। या सर्वांचे स्वागत विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक तथा प्राचार्य तुकाराम तुपे, पर्यवेक्षक संजय राव, शेख गणेसर, ज्ञानदेव खेडकर यांनी केलं। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन परीक्षा विभाग प्रमुख MR नागरगोजे यांनी केलंय। पाहूया यावेळी उपस्थित मान्यवर नेमकं काय म्हणाले। नवनिर्माण प्रज्ञाशोध परीक्षा अर्थात PTNTS या परीक्षेचं हे 15वं वर्ष आहे। अखंडपणानं 15 वर्षापासून हा उपक्रम आपण सातत्यानं चालू केलेला आहे। या उपक्रमाची व्याप्ती खऱ्या अर्थानं वाढवायचं काम एवढंच होतं की आम्ही राजश्री छत्रपती शाहू महाराज स्पर्धा परीक्षा विद्यालयाअंतर्गत घेतो। मात्र स्पर्धा परीक्षेचं महत्त्व, स्पर्धा परीक्षेची ओळख तालुक्यातील ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांना होऊन हे विद्यार्थी सर्व गतिमान झाले पाहिजेत, प्रगतशील झाले पाहिजेत आणि उद्याच्या MPSC, UPSC तत्सम सेवा परीक्षेमध्ये उत्तीर्ण होऊन मोठ्या पदावर विराजमान झाले पाहिजेत। यासाठी आमच्या संस्थेचे संस्थापक चेअरमन आदरणीय रामकृष्णजी बांगर साहेब, मार्गदर्शिका सौ सत्यभामाताई बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली व या उपक्रमास गेल्या 15 वर्षापासून अखंडपणानं जे सहकार्य करीत आहेत, जे शिक्षणप्रेमी नागरिक आहेत, त्यामध्ये प्राध्यापक प्रदीप साणप असतील, बाळासाहेब मंडलिक यश कॉम्प्युटरचे हे पाटोदाचे संचालक असतील, अजित वालेकर सेवाभावी संस्थेचे सुजित वालेकर असतील, त्याचप्रमाणे सिंधुताई सुमंतराव नंद ह्या बीडचे आहेत, त्याचप्रमाणे ज्ञानदीप कोचिंग क्लासेसचे संचालक प्रमोद गर्जे असतील, त्याचप्रमाणे एक आदर्श फाउंडेशन, ग्रामविकास फाउंडेशन येवलवाडी या संस्थेचे विद्यमान सर्व पदाधिकारी असतील। यांनी गेल्या 15 वर्षापासून त्याचप्रमाणे दरवर्षी 2-3 वर्षाला आम्ही प्रायोजक बदलतो। ते प्रायोजकांच्या सर्व जवळपास आतापर्यंत 25 ते 30 प्रायोजक या स्पर्धा परीक्षेसाठी लाभलेले आहेत आणि या प्रायोजकाच्या मदतीनं, शिक्षणप्रेमी नागरिकांच्या मतीनं हा उपक्रम आपण या ठिकाणी घेतो। संस्थेच्या उद्देशाप्रमाणे हा उपक्रम तालुक्यात जावा आणि तालुक्यातील विद्यार्थी जे आपलं मागासलेपण आहे, शिक्षणामुळे मागासलेपण नाहीसं होईल आणि शिक्षणातून खऱ्या अर्थानं क्रांती होते, या हेतूनं हा उपक्रम आपण चालू केलेला आहे। आता तुम्ही म्हणाल माध्यमिक लेवलला 5वीच्या 3रीच्या लेकराला या उपक्रमाचं काय असं फलित होणार आहे, तर निश्चितपणानं मला आपल्याला अभिमानानं सांगावंसं वाटेल, केवळ आणि केवळ मी माझ्यापुरतं सांगणार नाही, या वसंतराव नाईक विद्यालयाचे गेल्या 10 वर्षापासून दरवर्षी 7 ते 8 विद्यार्थी MBBS सारख्या नामांकित प्रतिष्ठित असलेल्या कोर्सला शासकीय महाविद्यालयात, महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या महाविद्यालयात प्रविष्ट होतात।
निश्चितपणानं CAT असेल, GA असेल, नीट असेल, नीट PG असतील, जवळपास या महाराष्ट्रात जेवढे आपले मेडिकल कॉलेज आहेत त्या प्रत्येक मेडिकल कॉलेजला या विद्यालयाचा 1, 2, 3, 4 मुलं आज या ठिकाणी ॲक्टिव्ह आहेत किंवा तेथं प्रवेशित आहेत। याचं फलित अनेक सेवा परीक्षा आहेत, ज्या सेवा परीक्षा जर डायरेक्ट स्टुडंट जर त्या परीक्षेला गेला तर निश्चितपणानं गोंधळून जातो, त्याची त्या ठिकाणी तारांबळ उडते। आणि जर या स्पर्धा परीक्षेचा सराव असला, या सरावातून खऱ्या अर्थानं त्याची स्मरणशक्ती वाढविण्यासाठी प्रयत्न होत असतो किंवा स्मरणशक्ती वाढते। आणि म्हणून या स्पर्धा परीक्षेतूनच खऱ्या अर्थानं त्याला एक चांगली त्याची आवड निर्माण होती, स्पर्धा परीक्षेविषयी असलेली मनातली भीती नाहीशी होती आणि निर्भीडपणानं भीती कसल्याही प्रकारची न ठेवता तो स्पर्धा परीक्षेला सामोरं गेल्याशिवाय राहत नाही किंवा स्पर्धा परीक्षेला सामोरं जाऊन तो यशस्वी झाल्याशिवाय राहत नाही। हा या ठिकाणचा आत्मविश्वास मात्र आम्ही मिळवण्यामध्ये यशस्वी झालो आणि निश्चितपणानं पुढच्या काळात आणखी या सामाजिक सलोख्यातून किंवा सामाजिक उपक्रमातून ज्या काही आपल्याला या शिक्षणाप्रती गोष्टी करता येतील, शिक्षणाप्रती उपक्रम राबवता येतील, ते उपक्रम आम्ही या संस्थेच्या माध्यमातून जिल्हाभरात, राज्यभरात कशा पद्धतीनं राबविता येतील याचा प्रयत्न आदरणीय रामकृष्णजी बांगरसाहेब संस्थापक यांच्या मार्गदर्शनाखाली निश्चितपणानं पुढं नेण्याचं काम आम्ही या ठिकाणी सर्वजण मिळून करू। या उपक्रमास आज 15 वर्षापासून जे प्रायोजक म्हणून लाभलेले आहेत त्यांचं खऱ्या अर्थानं मी विद्यालयाचा प्रमुख म्हणून आभार मानतो, त्यांना धन्यवाद देतो। असंच मी दुसऱ्या गोष्टीवर अनाठाई खर्च करण्यापेक्षा शिक्षणावर केलेला खर्च, शिक्षणावर केलेली गुंतवणूक निश्चितपणानं मनाला एक चांगली झुळूक, चांगला आनंद देणारी निश्चितपणानं त्यांच्यामध्ये निर्माण हो अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो। ज्या उपक्रमाबरोबरच या 15 वर्षापासून जे सहकारी जे पाटोदा नगरपंचायत असेल, पाटोदा नगरपंचायतचे सर्व नगरसेवक असतील, ग्रामपंचायतचे तत्कालीन सर्व ग्रामपंचायत मेंबर्स असतील, पाटोदा शहरातील तालुक्यातील सर्व पत्रकार असतील, संपादक असतील, या छोट्याशा उपक्रमाला निश्चितपणानं मोठं करण्याचं काम, महाराष्ट्राच्या बाहेर नेण्याचं काम आमच्या पत्रकार मित्रांनी, जिल्ह्यातील, तालुक्यातील, शहरातील सर्व पत्रकार मित्रांनी निश्चितपणानं चांगलं मदत केली, सहकार्य केलं आणि आपला विद्यार्थी हा उद्याचा भविष्य समजून किंवा उद्याची ही प्रॉपर्टी समजून त्याच्यावर केलेली गुंतवणुकीसाठी एक प्रोत्साहन देण्याचं काम सगळ्या समाज घटकांनी केलं। या सर्व समाज घटकांचं मी या ठिकाणी आभार मानतो आणि निश्चितपणानं पुढचा काळ या मुलांसाठी चांगला राहील अशी सद्भावना व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो। धन्यवाद।